तुम्हाला 3 इडियट्स मधला तो फेमस डायलॉग आठवतोय का? रिमेंबर लाइफ इज अ रेस, अगर तेज नहीं भागोगे तो कोई तुम्हें कुचल के आगे निकल जाए. या रेस मधले पहिले खेळाडू आपण स्वतःच आहोत. आठवतंय का ते बालपण? रांगता रांगता अचानक उभं राहून आईच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं पाऊल, तो आपला पहिला ट्रॅक इव्हेंट होता. शेजारच्या बागेतली भिंत ओलांडताना मारलेली ती उडी, ती आपली हाय जंप होती. आणि शाळेची घंटा वाजली की दप्तर पाठीवर टाकून घराकडे लावलेली ती सुसाट धाव, ती आपली 100 मीटरची रेस होती. खरं तर आपण सगळेच बॉर्न ॲथलीट्स आहोत, पण जसे आपण मोठे झालो तसं ते धावणं आणि मातीत स्वच्छंद बागडणं हे सगळं कुठेतरी हरवून गेलं. बट इट्स टाइम टू स्टॉप वॉचिंग फ्रॉम द साइडलाइन्स अँड गेट बॅक इन द गेम. आपल्यातल्या त्या हरवलेल्या खेळाडूला पुन्हा एकदा ट्रॅकवर खेचून आणण्याची हीच ती वेळ आहे. कारण आज आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स डे. पण हा दिवस नक्की का साजरा केला जातो? व्हॉट एक्झॅक्टली इज ॲथलेटिक्स? यात फक्त धावणं असतं की अजून काही? महाराष्ट्राची ॲथलेटिक्स परंपरा नेमकी काय आहे आणि या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या सुवर्ण संधी दडल्या आहेत? शोधूया याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. आता आपण थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. मानवी संस्कृतीतला सगळ्यात जुना खेळ कोणता असेल सांगा पाहू? क्रिकेट? फुटबॉल? नाही. जेव्हा माणूस शिकारीसाठी धावायचा, स्वसंरक्षणासाठी उंच उड्या मारायचा किंवा दगड फेकून निशाणा साधायचा, तिथूनच ॲथलेटिक्सचा जन्म झाला. पण ॲथलेटिक्स म्हणजे फक्त 100 मीटरची शर्यत नाही बरं का. यात मुख्य 6 प्रकार येतात. पहिला ट्रॅक अँड फील्ड, दुसरा रोड रनिंग, तिसरा रेस वॉकिंग, चौथा क्रॉस कंट्री, पाचवा माउंटन रनिंग आणि 6वा ट्रेल रनिंग. पण मग प्रश्न पडतो की एवढ्या जुन्या खेळासाठी एक विशेष दिवसच का हवा? तर याची गोष्ट सुरू होते 1996 पासून. जागतिक ॲथलेटिक्स महासंघाचे म्हणजेच IAAF चे तत्कालीन अध्यक्ष प्रिमो नेबियोलो यांनी अटलांटा ऑलिम्पिकच्या काळात या दिवसाची संकल्पना मांडली. हा दिवस फक्त मेडल्स जिंकण्यासाठी नाहीये, जगाला ट्रॅकवर आणण्याचा हा एक सिक्रेट प्लॅन होता. तर हा दिवस सुरू करण्यामागचा खरा उद्देश होता तो म्हणजे जगभरातल्या शाळा आणि कॉलेजमधल्या यंगस्टर्सना मैदानावर खेचून आणणं. पण आपल्या महाराष्ट्रात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी याच मातीत पाय रोवून आपलं भवितव्य घडवलं. जेव्हा विषय या मातीचा येतो तेव्हा आपल्या महाराष्ट्राने देशाला असे रॉ डायमंड्स दिले ज्यांनी जगाचा नकाशाच बदलला. विचार करा नाशिकच्या कविता राऊत यांचा, ज्यांनी सावरपाड्यासारख्या छोट्याशा गावातून निघून आशियाई खेळापर्यंत सावरपाडा एक्सप्रेस या नावाने लांब पल्ला गाठला. सातारच्या ललिता बाबर यांनी दुष्काळी भागातल्या शेतकरी कुटुंबातून थेट ऑलिम्पिकच्या स्टीपलचेस फायनल्स मध्ये झेप घेतली. तर आज बीडचा अविनाश साबळे जागतिक ट्रॅकवर वाऱ्यालाही मागे टाकून गोल्ड मेडल्सवर नाव कोरतोय. या मराठी पोरांनी सिद्ध केलंय की ॲथलेटिक्स हे आमच्या रक्तातच आहे. पण आता प्रश्न असा पडतो की या क्षेत्रात खरंच करिअर आणि पैसा आहे का, की हे फक्त छंद म्हणूनच उरलंय? तर ॲथलेटिक्स हा आता फक्त छंद उरलेला नाही, तर तो एक सन्मानाने जगण्याचं गोल्डन तिकीट झालाय. जर तुमच्या पायात वेग असेल तर इंडियन आर्मी, रेल्वे आणि पोलीस दलात अधिकारी पदाची दारं तुमच्यासाठी थेट उघडली जातात. आणि राहिला प्रश्न आर्थिक पाठबळाचा, तर आज केंद्र आणि राज्य सरकार खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतंय. खेलो इंडिया अंतर्गत निवड झाली तर केंद्र सरकारतर्फे दरवर्षी 5 लाख रुपयांचं
आर्थिक सहाय्य तुमच्या प्रशिक्षणासाठी दिलं जातं। एकेकाळी ॲथलेटिक्स मध्ये येण्याची भीती असायची, पण आता तेच ॲथलेटिक्स तुम्ही करिअर म्हणून निवडू शकता। महाराष्ट्राच्या मिशन लक्ष्यवेध योजनेद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाचा खर्च सरकार उचलते। याशिवाय राज्य स्तरावरच्या यशासाठी मिळणारा छत्रपती क्रीडा पुरस्कार आणि विविध कॉर्पोरेट स्कॉलरशिप्समुळे आज खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना पैशांची चिंता न करता केवळ खेळावर लक्ष केंद्रित करता येतंय आणि आपल्या मुलांना ॲथलेटिक्सकडे वळण्यासाठी प्रोत्साहितही करता येतंय। पण खरंच तुम्हाला वाटतं का कागदावरच्या या सुविधा आपल्या खेळाडूंपर्यंत पोहोचत असतील? उदाहरणच द्यायचं झालं तर ललिता बाबर यांचं बघा। सातारच्या या लेकीने ऑलिम्पिकच्या फायनल पर्यंत झेप तर घेतली, पण तिला हक्काचं घर मिळवण्यासाठी किती वर्ष झगडावं लागलं। कित्येक राज्यस्तरीय खेळाडू आहेत जे पैशानभावी खेळ सोडून मजुरी किंवा डिलिव्हरी बॉयचं काम करतायत। हे चित्र बदलणार कधी? आपण 7 मेला वर्ल्ड ॲथलेटिक्स डे साजरा तर करतोय, पण आपल्या मातीतल्या हिऱ्यांना आपण खरंच जपलंय का? ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून तिरंगा उंचावला, त्यांना साध्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी उपोषणाला बसावं लागत असेल तर या वर्ल्ड ॲथलेटिक्स डेचा अर्थ काय? कारण जोपर्यंत खेळाडू सुरक्षित नाही तोपर्यंत खेळ हा मोठा होणार नाही। तुम्हाला काय वाटतं? तुमची उत्तरं आणि यावरचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन गोष्टींसाठी मराठी मूडला आत्ताच सबस्क्राईब करा। चला खेळूया।